नमस्कार. मी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नवी मुंबईतील सर्व माझ्या बंधुभावांना हार्दिक शुभेच्छा देतो. या देशाचा जो 76वा प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्ताने ज्यांनी जे संविधान निर्माण केलं, त्या संविधान निर्माण करणाऱ्या सर्व लोकांचा मी आदर व्यक्त करतो. आणि जे संविधानाने आपल्याला जे निर्माण करून दिलेलं आहे, त्याचा लोकांनी फायदा करून घ्यावा. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी जागृत राहिलं पाहिजे. आज केंद्रामध्ये मोदींच्या सत्तेमध्ये जो विकासामध्ये भरपूर बदल झालेला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा जो विकासाची जी गंगा वाहते आहे, त्याचा योग्य फायदा करून त्यांना साथ द्यावी आणि देश आपला आर्थिकदृष्ट्या प्रबल करावा, एवढीच मी या नागरिकांना विनंती करतो आहे. आणि आज महानगरपालिकेच्या पण निवडणुका झालेल्या आहेत. या निवडणुकीत येणाऱ्या जे नवीन नगरसेवक आहेत, त्यांच्या इथूनसुद्धा चांगलं काम व्हावं आणि या गावाचा, या नगराचा विकास चांगल्या प्रकारे व्हावा, ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. नवीन जे नवनिर्वाचित नगरसेवक आणि जे महापौर होतील, त्यांना माझ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि प्रजासत्ताक दिनाच्या परत मी सर्वांना शुभेच्छा देतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।